शितूत मिसळचं नाव आता एवढं मोठं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे माझ्या काही हितचिंतक जे आमचे आहेत ते माझे खास चांगले मित्र आहेत, काही वकील आहेत, काही पोलीस खात्यामध्ये मंडळी आहेत. तर त्यांनी मला सांगितलं की आता जरा तू थोडासा अलर्ट राहून, कारण कसं आहे काही लोक बदनामीसाठी पण पुढे येऊ शकतात. काही ठिकाणी झालेल्याच गोष्टी आमच्यावरती झालेल्या नाहीये, पण तू एक थोडंसं अलर्ट असलेलं बरं. तर त्याच्याकडे आम्ही तो मम्मम फॉर्म आम्ही भरून घेतोय की नेमकं आमच्याकडनंच तुम्ही दूध घेतलेलं आहे की नाही, किंवा मम्मम सेवेमध्ये आम्ही जे मऊ भात, वरण भात जे काय देतोय ते तुम्ही आमच्याकडनंच घेतलेलं आहे की नाही. याचा अर्थ असा आहे की बाळांकडनं कुठला फॉल्ट नाही आम्हाला, किंवा कुठल्या मातापित्यांकडनं फॉल्ट नाही आहे. कसं असतं हल्ली एखादा माणूस वरती जायला छानपैकी टॉपला जायला लागला ना की थोडीशी अडचण निर्माण लोक करतात काही ठिकाणी. अर्थात कसं आहे मार्केटिंगमध्ये माझा हात चांगला दणदणीत आहे, मी असं कोणी वाटायला आमच्या जाणार नाही, आणि वाटायला गेलं तर आम्ही त्याला सरळ करू. म्हणजे शितूत मिसळच्या वाटायला तसं कोण जात नाही, मी हिंमत करत नाही. कारण कसं आम्ही हे बघा, मी कुठल्याही हॉटेलची कळ काढत नाही का अन्य, माझी सगळ्यांची मैत्री आहे. पण असे काही लोक असतात समाजामध्ये की ते माझी ओळख असेल नसेल उगाच काहीतरी बदनामी म्हणून करू शकतात. झालेलं नाही कुठे, पण आम्हाला काही हितचिंतक किंवा माझे शितूत मिसळ प्रेमी जे काय आहेत, जे काही मार्केटिंगमध्ये एक्सपर्ट आहेत, कायद्याचं ज्ञान आहे बऱ्याच जणांना, तर अशा अभ्यासू मंडळींनी मला रजिस्ट्रेशनची गोष्ट करायला सांगितली. आणि त्याचा फायदा पण आता असा होतोय की मध्यंतरी अशा गोष्टी घडल्या होत्या की दूध आमच्याकडनं घेतलं नव्हतं किंवा मऊ भातावर आमच्याकडनं दिला नव्हता, आणि थोडासा ब्लेम आमच्यावर येऊ शकला असता. फक्त आमच्याकडे प्रूफ होते. पोलिसांनी किंवा काही हितचिंतकांनी, चांगल्या लोकांनी आम्हाला अलर्ट केलं होतं. त्याच्यामुळे प्रत्येकाला मी पासवर्ड, मी कोड दिला होता. तो कोड मॅच झाला नाही. मी डायरेक्ट फोन आले होते की काही जण भेटायला होते, तुमच्याकडे दूध दिलं होतं का. म्हटलं हां. म्हटलं कसं आहे की एक सिस्टीम राबवल्यामुळे आमच्यावर ब्लेम येता वाचला, आणि नंतर कळलं की दुसरीकडेच कुठे दूध घेतलं होतं किंवा मम्ममसाने आणि खाऊ घेतला होता. कसं आलं की लक्षात ठेवा, ब्लेम यायला काय वेळ लागत नाही. आणि त्याच्यासाठी आम्ही 1 डे पासून, मी पहिल्या हॉटेलच्या वेळी चालू केलं 4 वर्षापूर्वी, तेव्हापासून मला अनेक मित्र म्हणतात, अनेक पोलीस कर्मचारी जे आहेत, आपले पोलीस आहेत ते काही मित्र आहेत माझे, आणि काही वकील आहेत प्रसिद्ध, त्यांनी मला सांगितलं की एक सिस्टीममध्ये हा विषय आण. फक्त पहिल्या दिवशी सिस्टीममध्ये जर मी आणला असता तर बऱ्याच जणांचे गैरसमज झाले असते की हे एवढंसं दूध देत आहेत किंवा बाळाला देतात ते काय उपकार करतात. काय उपकारचा मुद्दा नाही आहे, कुठे सिस्टीम असली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. कारण कसं आहे, जेवढं नाव मोठं होतं ना तसं डॅमेज पण होऊ शकतं. आपण अलर्ट असणं केव्हाही चांगलं. तर त्याच उद्देशाने आपण रजिस्ट्रेशन चालू केलेलं आहे. सुरुवातीला रजिस्ट्रेशन साधं होतं, रजिस्ट्रेशन असं नव्हतं, नोंदणी नॉर्मल होती. आता आपण पूर्ण फॉर्म भरून घेतो, बाळाची संपूर्ण माहिती, गाडी नंबर सकट आपण घेतो, मोबाईल नंबर, हे डिटेल्स, म्हणजे मोबाईल नंबरवरनं सुद्धा लाईव्ह तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे किंवा व्हॉट्सअपला हाय करून तुम्हाला सगळी माहिती ही करायची आहे. त्याच्यामुळे आता शितूत मिसळच्या नावाला कुठे डाग पडू नये. हे बघा, चूक आमच्याकडनं चुकून काय मुद्दाहून घडली तर नक्की शिक्षेचा आम्ही पात्र आहोत. पण त्याच्यासाठी असं फाजील कारण नको की कोणीतरी काहीतरी केलं आणि आमच्यावर चुकीचा ब्लेम आला. त्याच्यासाठी कुठेतरी प्रूफ राहावा, ह्याच्यासाठी हा विषय आम्ही केलेला आहे. आणि चांगल्या तज्ज्ञ लोकांनी आम्हाला बसवून सांगितलंय की ऋषिकेश, आम्ही सांगतो ते ऐक, तुला फ्युचरमध्ये त्याचा फायदा होईल आणि बाळा पण सेफ राहतील. ओके, धन्यवाद, आभारी आहे.